आशिष शेलार यांची पत्रकार परिषद। राज ठाकरेंनी वोट जिहाद करू नये, शेलारांचं म्हणणं। राज ठाकरेंनंतर आता भाजपच्या आशिष शेलारांचाही लावार येतो व्हिडिओ। राज ठाकरेंना दुबार मतदारांच्या यादीत हिंदू आणि मराठी माणूसच दिसतो का, शेलारांचा थेट सवाल। विरोधकांकडून फेक नरेटिव्हची बांधणी सुरू, मात्र जनता फेक नरेटिव्हला केराची टोपली दाखवते। आशिष शेलारांचा विरोधकांच्या मतचोरीच्या आरोपांवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर आज महत्त्वाची पत्रकार परिषद। उद्धव ठाकरे काय गौप्यस्फोट करतात याकडे सगळ्यांचं लक्ष। पुण्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरेंचं आंदोलन। भर रस्त्यात पोस्टर लावत चाकणकरांवर ठोंबरेंची जहरी टीका। सुप्रिया सुळेंनी फलटणच्या पीडित डॉक्टरच्या कुटुंबियांची बीडमध्ये घेतली भेट। हे प्रकरण संसदेत मांडा तर सरकार असंवेदनशील असल्याचा सुळेंचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात डॉक्टरांचं काम बंद आंदोलन। फलटणमधील पीडित महिला डॉक्टर प्रकरणी न्याय देण्याच्या मागणीकरता डॉक्टर आक्रमक। पुणे जिल्ह्यातल्या शिरूरमध्ये 15 दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तिघांचा मृत्यू। ग्रामस्थ संतप्त झाल्यावर वनविभाग नरभक्षक बिबट्याला करणार ठार, मात्र त्याला शोधणार कसं, ग्रामस्थांचा सवाल। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन समुदाय आक्रमक। जैन मुनी निलेश चंद्र यांच्या उपस्थितीत आझाद मैदानात जैन समुदायाचं उपोषण। तेलंगणात हैदराबाद विजापूर राष्ट्रीय महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात। मिर्झागुडा गावाजवळ टिप्परची एसटी बसला जोरदार धडक। अपघातात 21 प्रवाशांचा मृत्यू। भारतीय महिला क्रिकेट संघानं रचला इतिहास। वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला चालली धूळ। महिला वन डे वर्ल्ड कपवर भारतानं कोरलं नाव। वर्ल्ड कप जिंकल्यावर देशभरात जल्लोषच जल्लोष। नमस्कार, मी सुवर्णा। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात एका महत्त्वाच्या घडामोडीनं। मंत्री आशिष शेलार यांनी काही क्षणापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि विरोधकांच्या मतचोरीच्या आरोपाचा समाचार घेतला। यावेळी रावारे तो व्हिडिओ म्हणत आशिष शेलार यांनी विरोधकांच्या मतदारसंघातील दुबार मतदारांचं प्रकरण समोर आणलं। राज ठाकरेंवर आशिष शेलारांनी जोरदार निशाणा साधला। ठाकरेंना मराठी आणि हिंदू दुबार मतदारच दिसतात का, असा सवाल उपस्थित करण्यात आला। राज ठाकरे वोट जिहाद करतायत असा घणाघात शेलारांनी केला। रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, नाना पटोले यांच्या मतदारसंघात सुद्धा दुबार मुस्लिम मतदार असल्याचा आरोप शेलारांनी केलेला आहे। सुरुवातीलाच गेल्या काही दिवसांपासून जे उद्योग आम्ही पाहतो आहोत, महाराष्ट्राच्या विशेषतः विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लागलेला झटका, जोर का झटका धीरे से लगा, या पद्धतीने जो झटका लागला त्यानंतर दिल्लीतल्या पप्पूपासून गल्लीतल्या पप्पूपर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो, कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल। निवडणूक यादी विशुद्धच असली पाहिजे, ती शुद्धच असली पाहिजे, हे आमचंही म्हणणं आहे। पण आमची भूमिका त्याबद्दल खूप स्पष्ट आहे। राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय? बडाव बडाव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय?
कारण आडनावावरनं जायचं असेल तर कारण भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेजी म्हणाले जयंत पाटील दुबार. अहो केस दुबारची नाही, 3 बार आणि 4 बार आणि षटकारची पण आहे. सोयीचा अभ्यास महाराष्ट्राला सांगू नका, विपर्यास करू नका. राज ठाकरेजी मतं मिळवण्यासाठी इतक्या थराला जाऊ नका. कर्जत जामखेड, इस्लामपूर, वांद्रे पूर्व, मुंब्रा कळवा यात दुबार मतदार नाहीत. कल्याण डोंबिवलीमध्ये दुबार मतदार भोईर पाटील तुम्हाला आठवतात. ही नावं तुम्हाला प्रिय आहेत का? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. काँग्रेसला तर लांगूल चालनाचा रोग लागलाच आहे, पण तुमची बोबडी उद्धवजी राजजी का वळली आहे? तुम्ही बडवा आणि फटकवा म्हणताय, त्यात भोईर पाटील हिंदू मतदार आणि दलित मतदार आडनावाने बघायचं असेल तर यांच्याबद्दल तुमची भूमिका वेगळी. आणि हा मुस्लिम दुबार मतदार, थेट मुस्लिम दुबार मतदार, याच्याबद्दलची तुमची भूमिका काय? आणि म्हणून हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय, वेगळी मांडणी. आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे, महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका. राज ठाकरे म्हणतात टेम्पोवर पुरावे आलेत. मग हे कुठे गेले? विरले, हवेत विरले. आणि म्हणून यांना बेनकाब करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. हे अभियान पूर्ण राज्यभर आम्ही अगोदरही केलंय, आताही करणार, पुढेही करणार. आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद. हा वोट जिहाद आहे. या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही, तुम्ही बनू नका. उद्धवजी अजूनही विचार वापसी करा. या मराठी मतदार, हिंदू मतदार आणि दलित मतदार दुबार शोधण्याची आहे. आणि मुस्लिम दुबार, अल्पसंख्याक दुबार यांच्यावर पांघरुण घालण्याची आहे. यांची भूमिका संशयास्पद, अतिशय खालच्या स्तरावर निवडणुकीच्या निकालात जिंकण्यासाठीच्या प्रयत्नाची आहे. आणि म्हणून आमची विनंती आहे, एक कार्यक्रम देशभर सुरू केलाय, ते तुम्ही मविया आणि मनसे दोघांनी SIR ला समर्थन द्यावं.